नमस्कार मंडळी. लई मस्तमध्ये तुमचं मनापासून स्वागत. पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर आणि जगातील महत्त्वाचं IT हब. पण या शहराच्या वेगवान जीवनाची खरी नाडी कुठे धडधडते? मेट्रो अजून विस्तार होतोय, खासगी कॅब महाग पडतात, तर या शहराची खरी जीवनवाहिनी आहे ऑटो रिक्षा. होय, दररोज लाखो पुणेकरांचा प्रवास या 3 चाकांवर अवलंबून असतो. पण मित्रांनो, आज आपण ज्या रिक्षात बसतो ती चालवणारा चालक खरोखर गरजू आहे का, की तो आधीच एखादी मोठी सरकारी किंवा खाजगी नोकरी करून फावल्या वेळेत रिक्षा चालवतोय, किंवा त्याने गुंतवणूक म्हणून 10 रिक्षा भाड्याने दिल्या आहेत? याच गंभीर प्रश्नावर आता पुणे RTOने एक असा हातोडा मारलाय जो हजारो पार्ट टाइम चालकांचं आणि परवाना माफियांचं धावं दणाणून सोडणार आहे. आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण पोस्टमॉर्टम करणार आहोत. पुणे RTOचा तो धक्कादायक निर्णय काय आहे? नोकरी सांभाळून रिक्षा चालवणाऱ्यांवर काय कारवाई होणार? बेरोजगार तरुणांना यामुळे लॉटरी कशी लागणार? आणि पुण्याच्या अर्थव्यवस्थेवर याचे काय पडसाद उमटणार आहेत? चला सविस्तर जाणून घेऊया. पुण्यात रिक्षा हे केवळ वाहन नाही, तर तो एक प्रचंड मोठा उद्योग आहे. आकडेवारी पाहिली तर डोळे विस्फारतील. नोंदणीकृत रिक्षा RTOच्या ताज्या आकडेवारीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सुमारे 1.3 ते 1.5 लाख रिक्षा धावतात. प्रवासी संख्या दररोज जवळपास 10 ते 12 लाख नागरिक रिक्षाचा वापर करतात. आश्रित कुटुंबे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 2 लाख लोकांचा रोजगार या क्षेत्रावर अवलंबून आहे. गेल्या 10 वर्षात ही संख्या दुप्पट झाली. का? कारण पुण्याचा विस्तार वाढला, IT कंपन्यांमुळे लोकांची ये-जा वाढली आणि सार्वजनिक वाहतूक अपुरी पडू लागली. पण या वाढत्या संख्येसोबतच एक भयंकर कीड या व्यवसायाला लागली, ती म्हणजे बेकायदेशीर परवाने. काही काळापूर्वी ITOकडे काही तक्रारी आल्या. तपासात असं लक्षात आलं की रिक्षा चालवणारे अनेक जण खरं तर बेरोजगार नाहीच आहेत. प्रकार 1, सरकारी खात्यात शिपाई किंवा क्लर्क आहेत, पण सकाळी किंवा रात्री रिक्षा चालवतात. प्रकार 2, IT कंपन्यांमध्ये सिक्युरिटी किंवा इतर कामांवर आहेत आणि साईड बिझनेस म्हणून रिक्षा चालवतायत. प्रकार 3, स्वतः मोठा व्यवसाय आहे, पण केवळ परमिट अडकवून ठेवण्यासाठी रिक्षा नावावर ठेवली आहे. याचा परिणाम काय झाला? ज्या गरीब तरुणाला खरोखर पोटासाठी रिक्षा चालवायची आहे त्याला परमिट मिळेन असं झालं. जेव्हा पुणे RTOने फील्डवर उतरून तपासणी केली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं. बोगस परवाने. हजारो लोकांनी खोटी कागदपत्र सादर करून मी बेरोजगार आहे असं प्रतिज्ञापत्र देऊन परवाने मिळवले. भाड्याचा धंदा. काही श्रीमंत लोकांनी 5 रिक्षा घेतल्या आणि त्या रोजच्या 600 ते 800 रुपये भाड्याने गरिबांना चालवायला दिल्या. स्वतः मात्र घरी बसून पैसे कमवू लागले. काळा बाजार. परवान्याची मूळ किंमत कमी असताना बाजारात हा परवाना 3 ते 5 लाख रुपयांना विकला जाऊ लागला. या अराजकतेला लगाम घालण्यासाठी परिवहन विभागाने कडक पावलं उचलली आहेत. नवीन नियमांचे 4 मुख्य खांब खालीलप्रमाणे आहेत. नियम 1, केवळ बेरोजगार. रिक्षा परवाना मिळवण्यासाठी आता कठोर स्क्रूटनी होणार. जर तुमच्याकडे उत्पन्नाचं दुसरं साधन असेल तर तुम्हाला परवाना मिळणार नाही. नियम 2, नोकरी असल्यास परवाना बाद. जर कोणी सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत असेल आणि त्याच्या नावावर रिक्षा परवाना असेल तर तो तात्काळ रद्द केला जाईल. अशा व्यक्तींना शो कॉज नोटीस बजावण्यात येणार आहे. नियम 3, स्वतः चालवणं अनिवार्य. परवाना ज्याच्या नावावर आहे त्यानेच रिक्षा चालवणं अपेक्षित आहे. जर मालक दुसरा आणि चालक दुसरा आढळला तर दोघांवरही कारवाई होईल. नियम 4, भाड्याने देणं हा गुन्हा. रिक्षा परमिट ही एक सरकारी सवलत आहे, ती खाजगी मालमत्ता नाही की जी तुम्ही भाड्याने देऊन नफा कमवाल. RTOने आता नो टॉलरन्स पॉलिसी स्वीकारली आहे. जर तुम्ही नियम मोडला तर परवाना कायमचा रद्द, पुन्हा कधीही परमिट मिळणार नाही. गाडी जप्ती. तुमची रिक्षा RTOच्या ताब्यात जाईल. आर्थिक दंड. 50,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. गुन्हेगारी खटला. खोटी माहिती दिली असल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा कोणाला होईल? पुण्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना. परमिटची उपलब्धता वाढेल. जेव्हा हौशी आणि नोकरीवाले चालक बाहेर पडतील तेव्हा हजारो परमिट्स रिक्त होतील. काळा बाजार थांबेल. परमिट विकत घ्यायची गरज उरणार नाही, ते सरकारी दरात सहज उपलब्ध होईल. बँक लोन सोपं होईल. अधिकृत परमिट हातात असेल तर बँका रिक्षा खरेदीसाठी सहज लोन देतील. जेव्हा एक प्रोफेशनल चालक रिक्षा चालवतो तेव्हा शहराला काय मिळतं? शिस्तबद्ध वाहतूक. पार्ट टाइम चालक अनेकदा घाईत असतात किंवा ट्रॅफिक नियम पाळत नाहीत. प्रोफेशनल चालकांमुळे शिस्त येईल. उत्तम सेवा. प्रवाशांची वागणूक सुधारेल कारण हा त्यांचा पूर्ण वेळचा रोजगार असेल. सुरक्षा.
चालकाची संपूर्ण माहिती आरटीओकडे असल्याने महिला आणि प्रवाशांची सुरक्षा वाढेल. केवळ नियम बदलून आरटीओ थांबणार नाहीये. भविष्यात पुण्यातील रिक्षा प्रवासाचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. डिजिटल परवाना, सर्व काही ऑनलाईन आणि QR कोड आधारित असेल. GPS ट्रॅकिंग, प्रत्येक रिक्षा ट्रॅक केली जाईल. ई-रिक्षा, प्रदूषणावर मात करण्यासाठी CNG सोबतच इलेक्ट्रिक रिक्षांना प्राधान्य दिलं जाईल. मित्रांनो, पुण्याची रिक्षा हे केवळ लोखंडाची गाडी नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या संघर्षाचं प्रतीक आहे. रात्री अपरात्री कोणाची तब्येत बिघडली की धावून येणारा हाच रिक्षावाला असतो. पण या पवित्र व्यवसायात जेव्हा स्वार्थ आणि काळा बाजार शिरतो, तेव्हा खरा गरिबाचा घास हिरावला जातो. आरटीओचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, कारण तो ज्याचं काम त्यालाच साजे या तत्वावर आधारित आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आपली नोकरी प्रामाणिकपणे करा आणि रिक्षाचा परवाना एखाद्या गरजू तरुणासाठी मोकळा करून द्या. आणि जर तुम्ही बेरोजगार असाल तर हीच वेळ आहे. पुढे या आणि स्वाभिमानाने आपला रोजगार सुरू करा. तुम्हाला काय वाटतं? पुणे आरटीओचा हा निर्णय योग्य आहे का, की यामुळे काही लोकांचं नुकसान होईल? तुमच्या भागातही असे पार्ट टाइम रिक्षा चालक आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या रिक्षा चालक मित्रांना आणि पुण्याच्या ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुणेकर आहात ना? मग हक्काने शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.